दरम्यान खासदार सुनील तटकरे यांच्याशी बातचीत केली आमचे लोकशाही मराठीचे प्रतिनिधी भारत गोरेगावकर यांनी। राज्यातील नगरपालिकांचा निकाल आज लागला होता आणि या निकालाबाबत चर्चा करायला लोकशाहीसोबत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश अध्यक्ष आणि खासदार सुनील तटकरे आहेत। आजच्या निकालाकडे कसं बघताय आणि यामध्ये महायुतीला कशा पद्धतीने यश मिळालंय? राज्यभरामध्ये लागलेल्या नगरपालिका नगरपरिषद निवडणुकीमध्ये राज्यातल्या जनतेने महायुतीला अभूतपूर्व प्रचंड असं यश त्या ठिकाणी निर्विवादपणाने दिलेलं आहे। त्यामुळे भारतीय जनता पक्ष, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष यांना अतिशय उत्तमपैकी साथ मिळाली। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सुद्धा जवळपास 39 नगराध्यक्ष निवडून आलेत। काही ठिकाणी आमची मित्र पक्षांची आघाडी होती, त्या ठिकाणी सुद्धा चांगल्यापैकीचं यश मिळालेलं आहे। एकंदरीत जर का आपण या नागरी भागातला कौल जर का आपण अनुभवला किंवा तो पाहिला, त्याचं परीक्षण केलं, तर राज्यातल्या नागरी भागामध्ये राहणाऱ्या जनतेने सुद्धा महायुतीच्या पाठीमागे प्रचंड ताकद त्या ठिकाणी उभी केलेली आहे। स्वतः मंत्री भरत गोगावले यांनी उद्धवजी ठाकरे असतील, आदित्य ठाकरे असतील, ज्या पद्धतीने अतिशय खालच्या पातळीवरती टीका टिप्पणी केली आणि त्यानंतर शिवधन नगरपालिकेमध्ये सुद्धा त्यांचा अधिकृत उमेदवार धनुष्यबाणाच्या चिन्हावरती उभा होता, त्याचं डिपॉझिट त्या ठिकाणी जप्त झालेलं आहे। त्याच्यामुळे ते त्यांचं अभिनंदन करायला गेले, त्याच्याबद्दल मी यांचं अभिनंदन करतो भरत गोगावलेंचं। पण उद्धव ठाकरेंच्या पायाशी त्यांना जावं लागलं हे त्यांनी कृतीने सिद्ध केलं, त्याच्याबद्दल त्यांचे जाहीर आभारी मानले पाहिजेत आणि त्यांचं अभिनंदन पण केलं पाहिजे। एकूणच आहे की भरत गोगावले यांनी जी कृती केली होती त्याबद्दल त्यांनीच त्याचं आत्मचिंतन करावा, हाच एक संदेश प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी या निमित्ताने दिला आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट ओम गोरेगावकर सह भारत गोरेगावकर, लोकशाही मराठी, रायगड। तर तिकडे अहिल्यानगर जामखेड नगर परिषदेत भाजपला घवघवीत यश प्राप्त झालंय। नगराध्यक्ष पदासह 15 जागांवर भाजपनं विजय मिळवलाय। राम शिंदेंचे आमदार रोहित पवारांवर मात्र टीकास्त्र डागण्यात आलंय। महाविकास आघाडीला आत्मपरीक्षण करण्याची गरज असल्याचा सल्ला राम शिंदेंनी दिलाय। भारतीय जनता पार्टीचे उमेदवार सौभाग्यवती प्रांजलताई अमित चिंतामणी या विक्रमी मताने 3631 मताचं मताधिक्य घेऊन नगराध्यक्ष झालेले आहेत आणि 24 पैकी 15 नगरसेवक देखील निवडून आलेले आहेत। मी प्रथमतः जामखेड आणि जामखेडच्या उपनगरातील जनतेचं मनापासून आभार मानतो आणि त्यांनी जो काही हा जनाधार दिला आहे त्या जनाधाराबद्दल जे काही वचननाम्यामध्ये आम्ही सांगितलेलं आहे ते वचननामा पूर्ण करण्याची सुद्धा या निमित्तानं मी ग्वाही देतो। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।